कमेंट्री बॉक्समध्ये सुमेध काळसेकर, आणखी एक आमचा युवा आवाज. सुमेध, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ॲड्रियन फायटर्स संघाचा वरिष्ठ खेळाडू विजय खोलेकर. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत तुमच्यासाठी. ॲड्रियन फायटर्स जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि सलामीची जोडी साईश 11 आरोंदा संघाची. स्ट्रायकर यांच्या दिशेन साईश, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन कुशल. बॉलिंग मार्कवर अनिकेत. अनिकेत वांगणकर पूर्व पंचक्रोशीतलो ह्यो दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, उन्हाळी क्रिकेट अशा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अगदी चपखल बसणारो खेळाडू. आणि पहिली ओव्हर मनीष ओव्हर. त्या मनीषची आठवण तुमका आमका अगदी सगळ्यांका त्या मनीषच्या आठवणी प्रित्यर्थ भरलेली ही मनीष चषक स्पर्धा. आणि या स्पर्धेतली प्रत्येक इनिंगमधली पहिली ओव्हर ही मनीष ओव्हर म्हणून ओळखली जातली. पॉवर प्ले मॅन्डेटरी जो असा मनीष ओव्हर या नावाची. आणि समोर असणारो खेळाडू कुशल पेडणेकर. कुशलसाठी 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन 1, डीप मिडविकेटच्या दिशेन बाकी सगळे खेळाडू सर्कलमध्ये. आणि अनिकेतचं ह्यो दुसरो चेंडू कुशलच्या दिशेन. मनगटी फटको शॉर्ट मिड विकेटच्या पिल्लरकडे. रोहितने चेंडू अडवलो खरो, पण विकेट किपरच्या कपडावर अजून जरी 2 विकेट किपर लावले असते तरी त्याका ह्यो थ्रो गावलो नसतो. थ्रो जर हातात दिलो असतो तर थोडासा 19-20 चुकलेलो थ्रो, झालेलो ओव्हर थ्रो. मालवणीत सांगायचा तर जखम मांडियेक आणि इलाज शेंडियेक अशा प्रकारचा ह्यो पहिलो थ्रो, ज्या थ्रोवर 2 रन आणि एकूण धावसंख्या 3 रन्सावर. एकच धाव. दोन चेंडूंचा खेळ सरलो, धावसंख्या 2 रन्सावर. कुशल आणि साईशी सलामीची जोडी. आखोट टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर शॉट खेळायचो की नाही खेळायचो, पूल करायचो की न करायचो या द्विधा तिधा मनस्थितीत चेंडू बॅटवर येऊन आदळलेलो. त्यानंतर झालेली फिल्डिंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मालवणीतलो पोलांडो आणि कुवांडो चेंडू, धावसंख्या 2 रन्सावर. सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा सावली पाटकर मॅडम, सचिव प्राध्यापक सचिन पाटकर सर. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातला ह्या वलयांकित नाव. आणि पाटकर सर, पाटकर मॅडम, वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवला. तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या दरम्यान कॅप्टन या झेलच्या खाली अनिकेत वांगणकरने मिळवून दिली ही पहिली सफलता. पहिली बॅटिंग करणारो साईश 11 आरोंदा संघाचो कुशल तंबूच्या दिशेन सांघिक धावसंख्या 3 रन्सावर. 3 for 1. खांद्यावर अगदी समर्थपणे सांभाळलो पपन साळगावकर संघाचो एक अष्टपैलू खेळाडू. मालवण बोर्डिंग मैदान असो, सावंतवाडी जिमखाना मैदान असो, वेंगुर्ला कॅम्प मैदान अशा मोठमोठ्या मैदानावर ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली. आणि खास करून छत्रपती चषकाचे काही सुंदर आठवणी पपन साळगावकरकडे असत. नेमकी जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात छत्रपती चषकाचं आयोजन होता त्याच महिन्यात पपनच्या लग्नाचा वाढदिवस. आणि ज्या ज्या दिवशी लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पपन मैदानावर असता तो प्रत्येक दिवस पपनने गाजवलेलो. ह्या ज्याचा वैशिष्ट्य असा असो पपन साळगावकर आरोंदा संघ आणि या आरोंदा संघाची जी मदार गेल्या अनेक वर्षांपासून ज्याच्यावर अवलंबून तो पपन साळगावकर. स्ट्रायकर यांच्या दिशेने संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यात 3 रन्सावर. आणि अनिकेत वांगणकर बॉलिंग मार्कवर.
पहिल्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन अनिकेत वांगणकर. गतवर्षी परोळ्याच्या मैदानावर गुरुभाई सामंत यांनी आयोजित केलेली पावसाळी क्रिकेट स्पर्धा ज्याने एकतर्फी गाजवली तो अनिकेत वांगणकर आपल्या स्पेलची सांगता करणारो, या षटकाची सांगता करणारो शेवटचा चेंडू. 5 षटकांचा सामनो, 4 गोलंदाज म्हणजे प्रत्येक संघाकडे 2 षटकांचा कोटो पूर्ण करणारो एक बॉलर दिसतलो. या दरम्यान मैदानावर आगमन होता राजाराम वॉरियर्स आणि त्याचबरोबर होडावडा या दोनही टीमचा. ओमकार देसाई तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत चतुर नार्वेकर हे संघाचे आयकॉन खेळाडू. या सगळ्या खेळाडूंचा या सिंधुभूमीवर सावंतवाडीच्या मैदानावर अगदी मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. पहिली बॅटिंग करताना साईश 11 आरोंदा संघ चल चल पुढे आणि 3-3 वडे या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 3 रन्सावर. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 या स्पर्धेचा पहिला बक्षीस रोख रक्कम 1,11,111. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पुरस्कृत केलेला. दुसरा पारितोषिक ₹55,555. सावंतवाडी तालुक्याचे, सावंतवाडी शहराचे, सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी प्रायोजित केलेला. आणि त्याचबरोबर इतर अनेक आकर्षक पारितोषिक, या स्पर्धेसाठी खास बनवलेले क्रिस्टल ट्रॉफी, वैयक्तिक चषक, वैयक्तिक बक्षीस या सगळ्यांनी नटलेली या वर्षाची सुंदर देखणी स्पर्धा रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर राजू फाटे संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून मैदानावर लेफ्ट हँड फास्ट बॉलर म्हणून अनेक स्पर्धांचा इतिहास, भूगोल आणि निकाल ज्यांनी बदललो. राजू फाटे एक वरिष्ठ खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आज ॲड्रियन फायटर संघाच्या वतीने आयकॉन खेळाडू म्हणून जे 2 आयकॉन संघात त्यामध्ये पप्पू रामगुडे सर आणि राजू फाटे. साई स्ट्रायकर यांच्या दिशेन लोअर फुल टॉस, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली अजून एका विकेटचा पतन. 2 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेली धावसंख्या फक्त 3 रन्सावर. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो लो स्कोरिंग झालो. ब्लू स्टार सावंतवाडी संघ टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग तनुज स्पोर्ट सावंतवाडी संघासमोर 5 ओव्हरीमध्ये फक्त 14 धावा, 15 रन्सांचा पाठलाग करून तनुज स्पोर्ट सावंतवाडी संघ आजच्या दिवसात सेमीफायनलमध्ये प्रवेश करतो झालेलो हो पहिलो संघ. आणि त्यानंतर ही दुसरी लढत साईश 11 आरोंदा बनाम ॲड्रियन फायटर्स. टॉस जिंकलो ॲड्रियन फायटर संघान, घेतलो फिल्डिंगचा निर्णय आणि साईश 11 आरोंदा संघाक दिलेला बॅटिंगचं आमंत्रण. पहिल्या षटकामध्ये अनिकेत वांगणकरने मिळवलेली सफलता कुशल पेडणेकरला माघारी पाठवताना आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये संघाचा आयकॉन खेळाडू राजू फाटे यांनी पहिल्या चेंडूवर मिळवलेली ही सफलता. धावसंख्या बिनबाद 3 या धावसंख्येवरून 1 बाद 3 आणि 2 बाद 3. संघ थोडंसं अडचणीत, पण या अडचणीच्या परिस्थितीतून आपल्या संघाक बाहेर काढण्याच्या इराद्यान शुभम आरोलकर स्ट्रायकर एंडवर आणि पप्पन साळगावकर नॉन स्ट्रायकर एंडवर 2 वरिष्ठ खेळाडू असत. टेनिस क्रिकेटचो आणि आरोंद्याच्या क्रिकेटचो किमान 10, 12, 15 वर्षांचा अनुभव या दोघांकडे आणि अनुभवाचा वापर करून एक दर्जेदार आयकॉन खेळाडू राजू फाटेच्या गोलंदाजीचो सामनो करचो लागतो या दोघांका. सुंदर चेंडू, सन्मान देणारा फटको फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने धावचित करण्याची संधी होती नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. त्या कापडाकडे प्रेक्षक आहेत. तिसऱ्या उठायचं आहे हो इशारो. बाजूला थांबा, स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने सगळे बाजूला करा दे. तिसऱ्या पंचांकडे हो इशारो. बघूया काय झाला नेमक्या या चेंडूवर. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आणि शुभम आरोलकरची ढिलाई. इट्स OUT आउट. राजू फाटे ॲक्शन रिप्ले तुमका दिसतलो tenniscricket.in वर. या ॲक्शन रिप्लेमध्ये बघा सुंदर कॅमेरा वर्क. शुभम अगदी सहज पोचलो असतो, शेवटच्या क्षणी थोडंसं आळस अंगलट इलो की काय. हलक्यात आणि खेळलेलो चेंडू होतो फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. शुभमचो सुरुवात बघा खूपच स्लो आणि पोचताना अतिशय कॅज्युअल अप्रोच. ग्राउंडिंग नव्हता, पिचमध्ये पोचण्याची धडपड नव्हती आणि राजू फाटे अगदी सहज अडवलेलं चेंडू. जणू काय राजून थोडंसं बेसावत ठेवलं शुभमला आणि उलट्या हातान बेल्स उद्ध्वस्त केल्यानंतर ही तिसरी विकेट. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 रन्सावर. नवीन फलंदाज मैदानावर
रोहन साळगावकर. आज साईश 11 आरोंदा संघाचे दोन आयकॉन खेळाडू साईश झोरे आणि रोहन साळगावकर. आणि जेमतेम 8 चेंडूनंतर लगेच आयकॉन खेळाडू मैदानावर रोहन साळगावकर, ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा असतले गोमंतक भूमीचो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आज साईश 11 आरोंदा संघाचा प्रतिनिधित्व करताना. दुसऱ्या बाजून पुण्यावरून या टीममध्ये समाविष्ट केलेले राजू फाटे ॲड्रियन फायटर संघासाठी दमदार सुरुवात. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 रन्सावर. आखो टप्प्याचो चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचो काय संपर्क न होतो. स्थिरावलेली धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. सध्या तरी ॲड्रियन फायटर संघाची एक मजबूत पकड या सामन्यावर. पपन साळगावकरसाठी पुढचो चेंडू. अजून एक आखो टप्प्याचो चेंडू. पुल करायचो की चेंडू सोडून द्यायचो. टप्प पडल्यानंतर पिच कडसून मिळणारी मदत. एक वेगवान चेंडू विकेट किपरला सुद्धा बीट करून एकेरी धावेनंतर धावफलक थोडीशी सुधारणा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 रन्सावर. 3-4 साईश 11 आरोंदा संघाची ही सध्याची स्थिती. क्वार्टर फायनलचो आजच्या दिवसातलो ह्यो दुसरो सामनो ॲड्रियन फायटर संघाविरुद्ध. थोडंसं दिशेपासून भरकटलेलो आणि ह्या चेंडूवर पंचांनी दंडित केला. वाईडच्या रूपात अवांतर 1 रन, एक्स्ट्राच्या रूपात अजून एका धावेची भर. धावसंख्या 5 रन्सावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात ह्यो आकडो थोडंसं चिंताजनक साईश 11 आरोंदा संघासाठी. पप्पनचो प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचो. टप्पो पडल्यानंतर बॅटरपासून थोडंसं लांब जाणारो चेंडू आणि राजू फाटे यांनी बनवलेलो अँगल सुद्धा. शेवटचो चेंडू बाकी. दुसऱ्या षटकाची समाप्ती करणारो शेवटचो चेंडू घेऊन राजू फाटे पपन साळगावकरसाठी. शॉर्ट पिच, फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली. एक सुंदर झेल. चौथ्या विकेटचा पतन. आतापर्यंत एरियल फिल्डिंग अतिशय लाजवाब, अप्रतिम ॲड्रियन फायटर संघाची. पहिली फलंदाजी करताना 2 षटकांची सांगता. साईश 11 आरोंदा संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 ही धावसंख्या. टेनिस क्रिकेट.in वरसून तुमचा सगळ्यांचा स्वागत या ऐतिहासिक सावंतवाडीच्या भूमीवर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. थोडीशी नाजूक अवस्था. रोहन साळगावकर नुकतीच ज्याची मैदानावर पडलेली पावला आणि रोहनला साथ देण्यासाठी अमित कोळंबकर हे युवा खेळाडू मैदानावर. एक भागीदारी होणं खूप गरजेचा असा, एक पार्टनरशिप होणं खूप गरजेची. कारण यापूर्वीचा सामना तुम्ही बघितला, जेमतेम 14 धावा बनवलेले पहिली बॅटिंग करताना ब्लू स्टार संघात. आणि त्या सामन्यातून थोडेसे शिकलेले गोष्टी आणि या शिकलेल्या गोष्टीतून साईश 11 आरोंदा संघात थोडीशी वाटचाल सुधारूची लागतली. 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 5. थोडीशी नाजूक स्थिती. तिसऱ्या षटकाची सुरुवात. संघाचो कर्णधार, नायक, सेनापती, एक युवा खेळाडू सागर पाटकर. विजय घोलेकरचा फाईंड म्हणून सागरकडे बघितला जाता. मूळ वालावलचा हे खेळाडू मात्र सध्या परुळे येथे स्थायिक झाल्यामुळे परुळेच्या एक गाव एक संघ धर्तीवरच्या प्रत्येक संघामध्ये सागर खेळताना दिसता. आणि तो संघाचो नायक आज कर्णधार म्हणान दुहेरी जबाबदारी घेतल्यानंतर बॉलिंग मार्कवर सागर पाटकर. 12 ते 14 पावलांचा एक लांब लचक रनअप आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध. वेंगुर्ला कॅम्प मैदानावर सलग 2 वर्ष छत्रपती चषकामध्ये एक सामनावीर ज्या खेळाडूच्या नावे तो सागर बॉलिंग मार्कवर. पुलटॉस, फसलेलो फटको, पण चेंडूचो प्रवास घोषित क्षेत्राच्या दिशेन. पंचांचो इशारा होईल फक्त 1 रनचा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. साईश 11 आरोंदा संघ थोडंसं अडचणीत. या अडचणीच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी रोहन साळगावकर आणि अमित या खेळाडूंका थोडीशी जबाबदारी घेणं गरजेचा. अमित कोळंबकर आणि साईश आणि रोहन साळगावकर ही जोडी मैदानावर. सिंधुभूमी आणि गोमंतक भूमीचे हे 2 खेळाडू आज सावंतवाडीच्या या सुंदरवाडीच्या ऐतिहासिक मैदानावर, जिमखाना मैदानावर. सुरेख चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने झालेला क्षेत्ररक्षण. आतापर्यंत विचार केलो ॲड्रियन फायटर्स परुळे संघ एकमेव ओव्हरथ्रो झालो पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर. पण त्यानंतर आतापर्यंत झालेली फिल्डिंग अतिशय सुंदर, अप्रतिम, लाजवाब, अचूक, दक्ष. प्रत्येक झेल जो हवेत उडालो तो प्रत्येक झेल आतापर्यंत टिपलो गेलो. धावचीची संधी सुद्धा दवडली न जाता
एक सुंदर रनआउट सुद्धा शुभमच्या रूपात आणि हे सगळे धक्के पचवले. 4 धक्के आतापर्यंत पचवलेलो साईश 11 आरोंदा संघ. सागर पाटकरचं थोडंसं भरकटलेलो चेंडू पंचांनी वाईडच्या रूपात केलेला दंडित. धावसंख्या 8 रन्सावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्क्रीनवर दिसणारो सागर पाटकर आज ॲड्रियन फायटर संघाचो कॅप्टन. मॅन फ्रॉम वालावल, मॅन फ्रॉम परुळे. सागरची वेगवान गोलंदाजी. 2 चेंडूंचो खेळ समाप्त. हो 30रो चेंडू सागरकडसून. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. 5व्या गड्याचा पतन. 5वं खेळाडू सांघिक 8 धावसंख्येवर आणि हो ॲक्शन रिप्ले तुमच्यासाठी. सागर पाटकरचा रनअप, रिलीज, पिचिंग ऑफस्टमच्या बरोच बाहेर असणारो चेंडू खेचून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सुरेख झेल. निम्मे संघ माघारी परतलो. 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 ह्यो धाव फलक ज्या रोहनकडसून खूप मोठी अपेक्षा. तो रोहन साळगावकर आपल्या वैयक्तिक 1 धावसंख्येवर आणि सांघिक 8 धावसंख्येवर तंबूच्या दिशेने. मैदानावर साईश 11 आरोंदा संघाच्या वतीने कल्पेश कांबळी. यानंतर होणारा अजून एक दर्जेदार सामना तुमच्यासाठी. राजाराम वॉरियर्स तळवडे गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली. माणगाव संघ माका वाटतं सोनू कानडेच्या नेतृत्वाखाली. अगदी लवकरच या संघातल्या आयकॉन खेळाडूंची घोषणा होतली. राजाराम वॉरियर्स संघातून ओमकार देसाई, चतुर नार्वेकर हे 2 आयकॉन खेळाडू. सोबत अक्षय घाटवळ, दाजी धुरत, लतेश साळगावकर, प्रवीण कुबल, निखिल गावडे, सचिन टाक्कर, सौरभ नाईक, रोहन लोणे, निखिल लोणे. स्क्वॉड असा राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा. आणि अगदी लवकरच तुमच्यासमोर माणगाव संघाचा स्क्वॉड जाहीर होताला. जाऊया मैदानावर. सागर पाटकर संघाचो कर्णधार, आगोकी गोलंदाजी. 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. साईश 11 संघ थोडंसं अडचणीत. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी माणगाव संघाचा स्क्वॉड सुद्धा जाहीर झालेला. धावसंख्या 3ऱ्या षटकाच्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 रन्सावर. इनसाइट आउट. कव्हरच्या दिशेने एक मोठो फटको. त्या चेंडूवर किती धावा मिळतले. अनिकेत वांगडकरचा दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. अनिकेतने वाचवलेले 2 रन आणि या चेंडूवरच्या 2 धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. बाबू पाटकर आणि अनिकेत वांगणकर या दोघांनी केलेला क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने. अंडरआर्म क्रिकेटचं बेताज बादशाह म्हटलं जातं बाबू पाटकरला. आतंका दुसरा नाम बाबू पाटकर असा ज्याचं वर्णन केलं जातं अशा बाबू बघितला स्क्रीनवर फील्ड करताना. धावसंख्या 10 रन्सावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात हे सुंदर चेंडू अलॉंग विथ द कार्पेट. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. एक वेगवान फेकी. जोपर्यंत सागरकडे येतात तोपर्यंत फिल्डर थ्रो करेपर्यंत बॅटर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. चेंडू निर्धाव. रोहित होतो त्या ठिकाणी फिल्डिंग करताना. एक ताकदवान फटको. त्याच्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. AK स्पोर्ट वरवडे माणगाव संघ अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर पुढच्या सामन्यासाठी. अजून एक ताकदवान शॉट. मिडॉनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. 21 धावेनिशी धावसंख्येत थोडंसं बदल. अमित आणि कल्पेश ही जोडी मैदानावर. 3 षटकांचा खेळ झालो समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली बॅटिंग करताना साईश 11 आरोंदा संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. या षटकामध्ये 6 धावा खर्च केले सागरने. आणि यानंतर होणारा सामना राजाराम वॉरियर्स तळवडे AK स्पोर्ट माणगाव वरवडे. या संघाचे 2 आयकॉन खेळाडू सुहास पवार आणि सूर्या गावकर आणि सोबत रुपेश जाधव, योगेश गावडे, सोनू कानडे, सचिन जाधव, काशी कुडतरकर, रत्नाकर धुरी, रिक्सन शिरोडकर, ऋषी तामाणेकर, शरद धुरी, अमोल पेडणेकर, शैलेश विरनोडकर. या स्क्वॉड तुमका दिसतला AK स्पोर्ट माणगाव वरवडे संघाचा. आणि या स्क्वॉडमधून नेमके 11 खैचे खेळाडू प्लेइंग 11 मध्ये त्याची घोषणा सुद्धा लवकरच होतली. तोपर्यंत जाऊया मैदानावर. राजू फाटे वैयक्तिक 2ऱ्या, सांघिक 4थ्या षटकाची जबाबदारी. 11 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात ही साईश 11 आरोंदा संघाची कामगिरी. लॉंग ऑफच्या दिशेने विजय घोलेकर चेंडूच्या खाली. सेफ हँड्स एका म्हटलं जाता. विजय घोलेकरने टिपलेलं एक सुंदर झेल आणि हो ॲक्शन रिप्ले तुमच्यासाठी tenniscricket.in कडसून.
एक वेगवान चेंडू होतो राजू फाटे यांचा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. वर्ल्ड कपमध्ये सुद्धा या लॉंग ऑफचं महत्त्व तुम्ही ऐकलात जतीन सप्रू सरांकडून. आणि त्या लॉंग ऑफच्या जागेवर विजय घोलेकर. विजयचा कौतुक असा गतवर्षी या वर्षीच्या छत्रपती चषकामधले काही कटू आठवणी मागे सारून विजय परत एकदा मैदानावर दिसलो नाही तर मैदानावर इल्यानंतर कुडाळचा मैदान ज्यांनी गाजवला प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाची ही मानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेत आपल्या गावातल्या पूर्व्यासारख्या छोट्या गावातल्या खेळाडूंका घेऊन ज्यांनी सेमीफायनलचे दरवाजे आपल्या संघासाठी उघडले तो विजय घोलेकर. अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेटमधला ह्या एक वलयांकित नाव ज्या चिपी विमानतळाची आपण चर्चा करतो. चिपीच्या सड्यावर रखरखता ऊन असा त्या रखरखत्या सड्यावर आमच्या विजय घोलेकरच्या टीमने लावलेली काही झाडं असत आणि ती नुसती लावलेली झाडं नाही असत तर त्या झाडांका शिपण्यासाठी त्या मित्रमंडळांची लावलेली एक शिपसुद्धा असा. भविष्यात कधीतरी चिपीच्या विमानतळ आणि त्या विमानतळाचो सडो हिरव्यागार झाडांनी बहरलेलो दिसतलो आणि त्यावेळी विजय घोलेकर तुझा नाव आमका नक्की आठवतला. चौथ्या षटकाचो खेळ राजू फाटे बॉलिंग मार्कवर. पुणे तिथे काय उणे असा म्हटलं जातं. त्या पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा म्हटली जातं. पण सध्याच्या घडीक टेनिस क्रिकेटचे एकापेक्षा एक माहीर स्टार खेळाडू ज्या पुणे नगरीन दिले त्याच पुणे नगरीचो एक वलयांकित खेळाडू राजू फाटे. पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी अफलातून बॉलिंग आणि त्यानंतर परत एकदा कॅप्टनने दाखवलं विश्वास. एकमात्र गोलंदाज ज्याच्याकडे 2 षटकांचो कोटो आणि ती जबाबदारी राजू फाटे यांच्याकडे. अरोंदा संघाची धावसंख्या 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीतलो 5वं चेंडू गती परिवर्तनाचो ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर पडणारो चेंडू टप्प पडल्यानंतर आतल्या दिशेने वळणारो अमित कायच कळलं नाही अमितला चेंडू. स्ट्रायकर यांच्या दिशेने संघाचो कॅप्टन कर्णधार अमित नाईक. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अमित कोळंबकर ज्याचं नाव असा. तिसऱ्या पंचांकडे विचारलं गेल्यानंतर तिसऱ्या पंचांचो इशारो पेअर डिलिव्हरी. खूपच सुंदर चेंडू होतो राजू फाटे जो टप्प पडल्यानंतर समजावतो गती खूप कमी केलेली. अमित नाईकने चेंडू सोडून दिलो वाईड असतलो म्हणून पण टप्प पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळणारो आणि जेव्हा वाईड लाईन क्रॉस केली तेव्हा चेंडू अगदी आत येऊन गेलो. सागर पाटकर चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट करायचो की इंडियन स्टाईल. अगदी शेवटच्या क्षणी सागरने टिपलेलो एक सुंदर झेल. रिप्ले सुद्धा बघण्यासारखं असतलो. टेनिस क्रिकेटची ही सेवा तुमच्यासाठी. प्रत्येक चेंडूनंतर त्या सामन्याचा रिप्ले तुमच्यासाठी. आणि गौरव आतापर्यंत अनेक मैदानं तू दाखवलं असतं पण या मैदानावर ही सुंदर निसर्गरम्य ही वनराई आणि या झाडाच्या फांद्यांमधून पानामधून टिपलेले हे क्षेत्ररक्षकांचे खेळाडूंचे छबी ही स्पर्धा नक्की लक्षात राहतली. सावंतवाडी जिमखाना मैदान एक ऐतिहासिक मैदान ज्या मैदानात IPLचे खेळाडूसुद्धा दिले रणजीचे खेळाडू दिले अशा या मैदानावर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. चौथ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. स्थिरावली धावसंख्या 13 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. साईश 11 आरोंदा संघ थोडंसं अडचणीत बरोचसो बॅकफुटवर. चौथ्या ओव्हरीचो हे शेवटचो चेंडू आणि नवीन फलंदाज रोशन पेडणेकर. कट केलो चेंडू पॉइंटच्या दिशेन आणि रोशन पेडणेकर धावबाद. 8व्या विकेटचा पतन. साईश 11 आरोंदा संघाची जी फलंदाजी लाईनअप चिंताजनक असा. काय नेमक्या यांचा ठरला जो येता तो फक्त मैदानावर हजेरी लावून परतणारो. रोशन पेडणेकर एक वरिष्ठ खेळाडू असा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक वलयांकित पंच म्हणून सुद्धा त्याची ख्याती. सर्कल क्लिअर करण्याच्या आत धाव घेण्यासाठी सोडलेली स्ट्राईक. अमित नाईक कडून न मिळालेलो प्रतिसाद. आणि आमचे युवा समालोचक सुमेध काळसेकर आवर्जून सांगतात क्रिकेटच्या मैदानावर येस नो आणि वेट या 3 शब्दांचं महत्त्व. आणि या 3 शब्दांचं महत्त्व या रनआउटमुळे अजून जास्त अधोरेखित झालेला. सांगता झाली चौथ्या ओव्हरीची आणि धावसंख्या 13 8 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे बाकी. आपण बघतो स्पर्धा रॉयल किंग सावंतवाडी आयोजित आमच्या मनीषच्या आठवणी प्रित्यर्थ मनीष चषक 2025 पहिला बक्षीस 1,11,111 चा प्रायोजित केला. आदरणीय माजी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब. दुसरा पारितोषिक 55,555.
प्रायोजित केला सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी. कोण असतलो या मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या मनीष चषकाचो मानकरी. गतवर्षी ही स्पर्धा आरोंदा संघान जॉनी फर्नांडिसच्या नेतृत्वाखाली अक्षरशः गाजवली. भल्या भल्या संघांचो फडशा पाडत साईश 11 आरोंदा संघान गाजवलेली स्पर्धा यावर्षी मात्र जॉनीची अनुपस्थिती आरोंदा संघाच्या गोटात खूपच मोठी चलबिचल निर्माण करणारी. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर पप्पू रामगुडे, एक वलयांकित नाव, एक मोठो अनुभव, जो अनुभव खायच्या बाजारामध्ये विकत मिळणार नाही. ज्या अनुभवासाठी स्वतः उन्हात उभ्या राहायचा लागता, घाम गाळूचा लागता, प्रसंगी रक्त सुद्धा सांडूचा लागता आणि इतक्या केल्यानंतर जो अनुभव मिळता त्या अनुभवाचा नाव बॉलिंग मार्कवर पप्पू रामगुडे सर. एकेरी धाव 5व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू. धाव संख्या 14 रन्सावर. आजच्या दिवसातली निश्चांकी धाव संख्या पहिल्या इनिंगची 14 धावा उभारली होती ब्लू स्टार संघान. 15 धावांचो पाठलाग केलो तनुष पोट सावंतवाडी संघान. म्हणजे आजच्या दिवसातली लोएस्ट टोटल जी होती 14, त्या लोएस्ट टोटलवर सध्या साईश 11 आरोंदा संघ. शेवटचे 5 चेंडू इनिंगचे बाकी. पप्पू रामगुडे एक वरिष्ठ खेळाडू, वलयांकित खेळाडू. आजही पुणे नगरीमध्ये ज्या खेळाडूच्या कामगिरीचे चर्चा युवा खेळाडूंका सांगितले जातात, ज्या खेळाडूचा नाव घेऊन त्या खेळाडूचा आदर्श वेगवेगळ्या युवा खेळाडूंसमोर ठेवलं जाता ते पप्पू रामगुडे सर. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या सांघिक 5व्या षटकातलो पहिलो चेंडू 1 रन. अजून 5 चेंडू बाकी. डावखऱ्या हाताची ही वेगवान गोलंदाजी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या हाताकडून उजव्या हाताच्या बॅटरसाठी बॅटरपासून लांब जाणारी डिलिव्हरी. विकेटकीपर राजू फाटे. क्लोज करण्याचा विचार होतो पण परत एकदा डीपसाठी राजू फाटे. वेगवान चेंडू. फास्टर वन. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. ऋषिकेश कारिवडेकर, पिंट्या गावडे, अमोल केसरकर यांचे 3 ऑफिशियल्स आणि ऋषिकेश कारिवडेकर एक युनिक स्टाईल पंचगिरीची. बिली बावडन यांचे काही इशारे, त्यांचे इशारे देण्याची पद्धती तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची. मात्र ऋषिकेशची शैली या सगळ्यांपेक्षा बरीचशी वेगळी. सिरावली धावसंख्या 15 रन्सावर 8 गड्यांच्या मोबदल्यात. आखो टप्प्याचो चेंडू पूल करण्याचो इरादो. वेगवेगळ्या पंचांचे वेगवेगळे स्टाईल असत. न्यूझीलंडचे बिली बावडन असत. रुडी कोटसन जे डावखऱ्या हातान डिसिजन देण्यासाठी प्रसिद्ध होते. स्टीव्ह बकनर जे जीप बाहेर काढून निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध. नेल्सन फिगरवर उडीये मारणारे डिकी बर्डसर. असे काही पंचांच्या शैलीसुद्धा आंतरराष्ट्रीय मैदानावर परिचयाचे. फसलेलो फटको. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन गुरुप्रसाद. तंबूच्या दिशेन 90 धक्को 9 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. खूपच लोएस्ट टोटल. कॉमेंट्री बॉक्समध्ये एकापेक्षा एक दिग्गज समालोचक असत. सुमेध काळसेकर, सचिन सावंत, निखिल भरतू, गुरु चिटणीस, मी बादल चौधरी. पण गुरु आता प्रश्न पडलो, 14 आणि 15 रन्सांचे सामने झाले तर ह्या सगळ्या कॉमेंटेटरांका नक्की खायच्या इनिंगमध्ये बुडवून काढायचे. 15 धावा पहिल्या इनिंगचो खेळ प्रगतीपथावर. कौतुक करूचा लागात ॲड्रियन फायटर संघाचा आणि कौतुक पर्वयाच्या सगळ्या खेळाडूंचा. असा पण विशेष कौतुक संघाचो ब्रेन विजय घोलेकर. ही शेवटची जोडी मैदानावर. मालवणी भाषेतले बियाचो कोंबो जेका म्हटलो जातो तो बियाचो कोंबो. शेवटची जोडी. अपर कट पॉइंटच्या दिशेन. फसलेलो फटको फिल्डर चेंडूच्या खाली आणि इनिंगची झाली संगता. शेवटच्या ओव्हरीमध्ये पप्पू रामगुडे यांची वेगवान गोलंदाजी सर बघूची होती पण 3 चेंडूतच समोरच्या टीमने टाकलेली नांगी. 4 चेंडूवर एकूण 3 विकेट. शेवटच्या ओव्हरीमध्ये पप्पू रामगुडे सर. इनिंगची सांगता. उशिरा राहिलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 या स्पर्धेत पहिल्या सामन्यामध्ये तनुष पोट सावंतवाडी संघ ब्लू स्टार संघाचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारो आजच्या दिवसातलो पहिलो संघ आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ॲड्रियन फायटर संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. साईश 11 आरोंदा संघान धावा जमवले 15. कसो होतलो या 16 धावांचो पाठलाग की होतलो 15 धावांचो बचाव.
चमत्कार कधी नेहमी होत नाही, पण चमत्कारांका नमस्कार करणारी ही दुनिया असा. आणि साईश 11 आरोंदा संघ गतवर्षी या मैदानावर एक वेगळो इतिहास आरोंदा संघान रचलेलो. या वर्षी सुद्धा एखादो चमत्कार करून साईश 11 आरोंदा संघ ह्यो सामनो जिंकता की प्रतिस्पर्धी संघाक चमत्काराची संधी न देता ॲड्रियन फायटर संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करता. हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारो आवाज. सचिन सावंत, निखिल भरतू, सुमेध काळसेकर, गुरु चिटणीस. या दरम्यान मैदानावर काही रक्कम सापडलेली असा 200 रुपयाचे 2 नोटा असत. स्पर्धेदरम्यान चौकुळ गावचे माजी उपसरपंच सन्मान्य बंटीजी गावडे सर यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य बंटीजी गावडे. त्याचबरोबर ही जशी स्पर्धा सुरू आहे, रॉयल किंग आयोजित ही स्पर्धा, त्याचबरोबर जिमखाना मैदान क्रमांक 1 वरती लेदर बॉल क्रिकेटची देखील एक देखणी स्पर्धा 1 लाख रुपयाची दिनांक 9 मार्च ते 16 मार्च या दरम्यान जिमखाना मैदान 1 वरती पिंपळ मारुती लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 9 मार्च ते 16 मार्च. ज्या लेदर बॉल क्रिकेट संघांना या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी गुरु पेडणेकर आणि दीपेश शिंदे यांच्याशी संपर्क करावा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद सर. चला विनंती असेल राजाराम वॉरियर्स तलवडे संघाचा कर्णधार आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या. तर विनंती असेल एके स्पोर्ट्स माणगाव संघाचा कर्णधार आपल्याला विनंती की आपण कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या. महाअंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित एक भव्य दिव्य आणि सुंदर देखणी क्रिकेट स्पर्धा मनीष चषक 2025 हा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम आपण मैदानात पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 16 धावांचा पाठलाग करायचा या सामन्यादरम्यान 30 चेंडूवरती आणि पुणे जिल्ह्यातील 2 सितारे मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडला राजू फाटे सर आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकी एंडवरती पप्पू रामगुडे सर पाहायला मिळत आहेत. 16 धावांचा पाठलाग करायचा एक माफक आव्हान मैदानात पाहायला मिळते. अरुंदा क्रिकेट संघाकडून जर पाहिलं तर पहिलं षटक गोलंदाजाच्या मार्गक्रमणावरती गोमंतकी भूमीतील मिस्ट्री गोलंदाज रोहन साळगावकर सज्ज होताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं महत्व पुढे हे षटक मनीष षटक आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑन सेटला 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट साईश झुरे पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी केली, फिंगर रोल देखील केले आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज राजू फाटे यांना ज्या मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते तो मोठा फटका नक्कीच रोखलाय मैदानाच्या आतमध्ये. 16 धावांचा पाठलाग एका बाजूने अरुंदा क्रिकेट संघाला 16 धावा या बचाव करायचा आहेत. यावेळी स्विच हिट, कमालीचा फटका डीप पॉइंटच्या क्षेत्रात, चेंडू जाईल निर्बंध क्षेत्रात फक्त एका धावेसाठी. फटका तर दमदार होता, क्रॅकिंग देखील होता, परंतु काही निर्बंध क्षेत्र कोशांकी क्षेत्र आणि त्याच ठिकाणी चेंडूचा देखील प्रवास होत असताना सांघिक धावसंख्येचं खातं उघडताना पाहायला मिळतं या धावफलकावर. 16 धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या इनिंग दरम्यान पाहायला मिळाली ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून, त्या गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आता या दुसऱ्या इनिंग दरम्यान करावं लागेल अरुंदा क्रिकेट संघाला. नक्कीच फलंदाजीत थोडंसं निराश केलं प्रत्येक फलंदाजाने. 15 या धावसंख्येवरती पूर्ण संघ बाद झालाय, ऑल आऊट झाला आणि आता 16 धावांचा बचाव करत असताना चमत्कारिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सातत्याने विकेट घ्याव्या लागतील अरुंदा क्रिकेट संघांच्या गोलंदाजांना. पहिलं षटक प्रारंभीचं षटक 2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला आहे. धावफलकावरती 1 धाव बनली आहे. 16 धावांचं प्रत्युत्तर देत असताना ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील एक नामांकित नाव, एक वलयांकित नाव पप्पू रामगुडे सर स्ट्रायकिंग एंडला. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने आलाय. धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न थोडासा थांबवलाय, कारण माहीत आहे जोखमीची ही धाव होती. या क्षणाला जोखीम न पत्करता संयम दाखवत असताना सिंगल डबल धावाने या 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. वेगवान चेंडू भन्नाट वेग मैदानात पाहायला मिळाला गोलंदाज रोहन साळगावकर याच्या चेंडूवरती, परंतु दिशा जर पाहिले तर थोडीशी खराब पाहायला मिळाली, कारण डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि त्याचमुळे पंच देखील वळत असताना इशारा केला. स्क्वेअर चेंडूचा अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या 2 धावा या धावफलकावर. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडला.
यावेळी चांगला चेंडू पुढे टाकला, थोडीशी गती कमी केली, हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉलर हा फटका पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूला सन्मान मैदानात दिला जातोय. खराब चेंडूवरती नक्कीच येणाऱ्या काळात मोठे फटके देखील खेळले जातील, परंतु सुरुवातीच्या पहिल्या षटकात रोहन साळगावकर या गोलंदाजाच्या विरोधात ती जोखीम पत्करली जात नाही मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईडला मनगटाच्या सहाय्याने फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. मेल फक्त एकच धाव या चेंडूवरती पप्पू रामगुडे सर यांना, आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 3 धावा या धावफलकावर. विकेट खूप महत्त्वाच्या असतील आणि त्या विकेट सातत्याने याव्या लागतील अरुंदा क्रिकेट संघासाठी या सामन्यात. फ्रंटफूटचा वापर केलाय, फटका पिच खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, आणि या ठिकाणी पहिला धक्का बसतोय ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाला. राजू फाटे माघारी परतील, बनतील डगआउटचे शिकार देखील. अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, फिंगर रोल केले होते, थोडीशी गती देखील चेंडूची कमी केली होती, आणि या चेंज ऑफ पेस डिलिव्हरीवरती विकेट मिळवली गोलंदाज रोहन साळगावकर याने. सुमेध, मी विनंती करतोय रॉयल किंग ग्रुपचे ओमकार गावकर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होते. नाणेफेकसाठी राजाराम वॉरियर्स कॅप्टन सचिन टाक्कर, माणगाव AK स्पोर्ट वरवडे कॅप्टन सोनू कानडे सज्ज आहेत. ओमकारजी गावकर, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. टॉस फॉर थर्ड बॅटल ऑफ द मॉर्निंग, राजाराम वॉरियर्स वर्सेस माणगाव AK स्पोर्ट. बोथ कॅप्टन आर रेडी फॉर टॉस. ओमकारजी, आपल्या शुभ हस्ते होते नाणेफेक. टिल इज द कॉल. इट्स स्टिल. माणगाव संघासाठी सोनू, आपण नाणेफेक जिंकताय. आपला निर्णय काय, आपल्या संघातील आयकॉन खेळाडू आणि आपला इरादा? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. आयकॉन म्हणजे सुहास पवार आणि सूर्या गावकर. काय असेल इरादा? पहिले 2 सामने लो स्कोरिंगचे होत आहेत. या सामन्यात किती धावेपर्यंत रोखणं आपल्याला समाधानकारक असेल? कमीत कमी आम्ही ग्राउंड बघून 50-55 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण तेवढीच चांगली आहे आणि बरीच टुर्नामेंट खेळलेली टीम आहे समोर. तर हा होता सोनू कानडे. मैदानावर अजून एक चेंडू अलॉंग विथ द कार्पेट मिड ऑफच्या दिशेने एकेरी धाव होते. दुसऱ्या बाजूला सचिन, काय असेल इरादा? पहिले 2 सामने लो स्कोरिंग, किती धावा जमवण्याची इच्छा असेल? 60 ते 70. 60 ते 70 धावा 5 षटकामध्ये जमवण्याचा इरादा आहे. मैदानावर सामना सुद्धा चालू आहे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतो आणि घेऊन जातोय सुमेधकडे. ओव्हर टू सुमेध. थँक्यू सर. सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावर 4 धावा. ओमकार गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती राईट आर्म राऊंड विकेट पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर बॅटर अनिकेत वांगणकर याही वेळी फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, कमालीचं झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ओमकारने स्वतः त्या ठिकाणी झेल पकडले. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये विकेट खूप महत्त्वाच्या आहेत साईश 11 आरोंदा क्रिकेट संघाला, आणि त्या विकेट मैदानात घेतल्या जातात. अनिकेत वांगणकर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला ते आक्रमण मैदानात थांबवलोय गोलंदाज ओमकार याने. दुसरा धक्का बसतो ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या आता 2 बाद 4 धावा धावफलकावर. 16 धावांचा बचाव करत असणाऱ्या कमालीची गोलंदाजी देखील सुरेख षटक. पहिलं षटक गोलंदाज रोहन साळगावकर यांचं पाहायला मिळालं. फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवली. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या आयकॉन खेळाडूला माघारी पाठवलं आणि त्यानंतर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असणारा गोलंदाज ओमकार देखील चांगलं षटक टाकताना पाहायला मिळतोय. 1 धाव त्याने खर्च केले, परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली. साई शिलवन आरोंदा क्रिकेट संघासाठी ज्या विकेट खूप महत्त्वाच्या आहेत या सामन्यादरम्यान, कारण कमी धावसंख्येचा हा पाठलाग, कमी धावसंख्येचा हा सामना, 16 धावांचा बचाव करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि अशा स्थितीला त्या विकेट खूप महत्त्वाच्या ठरतात या सामन्यात. साई शिलवन आरोंदा क्रिकेट संघ गत वर्षातील अजिंक्यपद पटकावणारा संघ, आणि या वर्षात जर पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान लढाई करतोय, संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. ॲड्रियन फायटर क्रिकेट संघ कमालीची गोलंदाजी पहिल्या इनिंग दरम्यान आणि त्यानंतर फलंदाजीत देखील जर पाहिलं तर सुरुवात संयमी मैदानात पाहायला मिळाली, परंतु 2 विकेट देखील गमावलेत. स्ट्रायकी एंडवरती पप्पू रामगुडे सर पाहायला मिळतात. NB ट्रॉफी, त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी अशी मैदाने गाजवली या बॅटरने. यावेळी चांगला फटका, परंतु पॉईंटला चांगला तेवढंच क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. या सामन्यात जर पाहिलं तर कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मोठे फटके न खेळता संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या षटकापासून पप्पू रामगुडे सर यांच्याकडून पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या निर्धाव चेंडूने धावफलकावरती 5 धावा 2 बाद पाहायला मिळतात. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. फलंदाजच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवण्याचा तो प्रयत्न मैदानात, आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर नक्कीच पंचांचा इशारा पोहोचलाय स्वेर चेंडूचा, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू, आणि त्यानंतर इनफिल्ड पंचांनी रेफर केले.
आमच्या तिसऱ्या पंचांजवळ स्वेअरचा तर इशारा जरूर आलाय मैदानातून, परंतु आता तिसऱ्या पंचांकडून पाहिला जाईल फेर डिलिव्हरी असेल की हा स्क्वेअर चेंडू असेल. 16 धावांचा पाठलाग. ॲक्शन रिप्ले निश्चित स्वरूपात ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीवरून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण यूट्यूबवरती पाहतो. सुंदर कॅमेरावर सोळा धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि रेफर केलंय स्क्वेअर चेंडूसाठी. फेअर डिलिव्हरी असेल, निर्धाव चेंडू असेल. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय कळवलाय, कारण फलंदाज जर पाहिला तर थोडासा उजव्या यष्टीवरती आला होता आणि त्याचमुळे तिसरं पंच ही फेअर डिलिव्हरी कळवत आहे. निर्धाव चेंडू या धावपलकावर सांघिक धावसंख्या स्थित पाहायला मिळते 5 धावा. ओमकारची देखील कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अरुंदा क्रिकेट संघासाठी. या विकेटचा फटका खेळ्या कव्हर पॉइंटला चांगल्या क्षेत्ररक्षण नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आली. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे निश्चित स्वरूपात विकेट गमावताना पाहायला मिळेल. एड्रियन फायटर क्रिकेट संघ ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये चुकलाय. यस नो वेट हे 3 शब्द क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि तेच मैदानात चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले. धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय घोलेकर यांचा नकार पाहायला मिळालाय, परंतु अंतिम क्षणात त्यांनी विकेट मैदानात सॅक्रिफाईस मैदानात केली. तिसरा धक्का बसतोय एड्रियन फायटर क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावर 3 बाद 5 धावा पाहायला मिळतात. 16 धावा संख्येचा पाठलाग करत असताना या महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान 16 धावांचा पाठलाग वाटलं होतं की कमी षटकात या धावांचा पाठलाग केला जाईल, परंतु संघर्ष, मेहनत आणि कष्ट घेत असताना प्रत्युत्तर दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूवरती बनल्या 5 धावा. 16 धावांचं पाठलाग करत असताना 5 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय बाबू पाटकर. हा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये असेल. पप्पू रामगुडे सर यांची साथ देण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला. विजयासाठी 18 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना जर पाहिला तर नक्कीच सोपा आहे एड्रियन फायटर क्रिकेट संघासाठी, परंतु या 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी देखील संघर्ष हा करण्यास परावृत्त करणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अरुंदा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. गत वर्षातील हा अजिंक्यपद पटकावणारा संघ यावर्षी देखील त्याच ताकदीने, त्याच अगदी मेहनतीने आणि जिद्दीने मैदानात उतरलाय. नक्कीच फलंदाजीत थोडंसं निराश केलंय, परंतु गोलंदाजीत ती चमक आणि ती चमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 16 धावा पूर्ण कराव्या लागतील एड्रियन फायटर क्रिकेट संघाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावर. तिसऱ्या षटकादरम्यान कोणता गोलंदाज वापरण्यात येईल नक्कीच यासाठी देखील टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये साईश 11 अरुंदा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. यानंतर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना राजाराम वॉरियर्स तळवडा विपक्ष AK स्पोर्ट वरवडे मानगाव या 2 बलाढ्य संघादरम्यान असेल. आजचा महान तीन दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय, अनुभवतोय. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भव्य दिव्य मनीष चषक 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा हा सोहळा रंगलाय या जिमखाना मैदानावरती. प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी मैदानावरती. काही प्रेक्षक आपल्या घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. आज या महान तीन दिवसामध्ये समालोचन कक्षात दिग्गज समालोचक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर, त्याचबरोबर मराठीचा एक गोड आवाज सचिन सावंत, त्याचबरोबर सन्माननीय गुरु चिटणीस सर आणि निखिल भरतू आणि त्याचबरोबर मी सुमेध काळसेकर. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि या अंतिम दिवसादरम्यान महत्त्वपूर्ण हे सामने मैदानाच्या आतमध्ये रंगतायत.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर सागिक धावसंख्या 5 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्या 16 धावांचा पाठलाग, परंतु एक रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला या दोन बलाढ्य संघादरम्यान। तिसऱ्या षटकाची सुरुवात गोमंतके भूमीतील मिस्ट्री गोलंदाज रोहन साळगावकर गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पाहायला मिळते। सेकंड स्पेल असेल आणि संघातर्फे षटक क्रमांक हे तिसरं हाताळण्यासाठी रोहन साळगावकर गोलंदाजी मार्गक्रमणावरती पाहायला मिळतात। लेफ्ट हँडर बॅटर पुणे जिल्ह्यातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेटचं टेनिस जगतात पप्पू रामगुडे सर पाहायला मिळतात। विजयासाठी 18 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे समीकरण या सामन्याचं। लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक, डीप वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग। यावेळी ऑन साईडला फ्लिकचा फटका मैदानात पाहायला मिळालाय। मनगटाच्या सहाय्याने चेंडूला दिशा दाखवली। स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण देखील कुशल पेडणेकर त्या ठिकाणी तैनात होता। सिंगलने सागिक धावसंख्येत बदल 6 धावा या धावपलकावर। सिंगल डबल धावा मैदानात पूर्ण केल्या जातात, परंतु मोठे फटके कुठेतरी रोखले साई शिलवन आरोंदा क्रिकेट संघांच्या गोलंदाजाने। विकेट देखील मिळवलेत, परंतु त्या विकेटात सातत्य आता ठेवावं लागेल। विकेट निरंतर घ्यावे लागतील, कारण विजयासाठी 17 चेंडूवरती प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बनवायचे आहेत फक्त 10 धावा। 16 धावांचा पाठलाग 6 धावा या धावपलकावरती। राईट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती बाबू पाटकर पाहायला मिळतात। रोहन साळगावकर गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पहिल्या षटकात पहिल्या स्पेल दरम्यान विकेट तर मिळवली आपल्या संघासाठी, परंतु या सेकंड स्पेल दरम्यान अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी। राईट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती सज्ज पाहायला मिळतोय। यावेळी चांगला चेंडू, कमालीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्विंग होत असताना आत निघालाय। पूर्णपणे फलंदाज बाबू पाटकर यांना सरप्राईज करणारा हा चेंडू रोहन साळगावकर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो। निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि या निर्धाव चेंडूने सागिक धावसंख्या देखील स्थिरावली 6 धावा या धावपलकावर। याही वेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला। चेंडू पॅडला स्पर्श करतो, नॉस्ट्राइकी एंडला फेकी, रनआउटची संभावना मैदानाच्या आतमध्ये आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आलाय। कमालीची गोलंदाजी, त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आरोंदा क्रिकेट संघाकडून धाव घेण्याचा प्रयत्न पप्पू रामगुडे सर यांच्याकडून पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर नॉस्ट्राइकी एंडवरती फेकी। तिसऱ्या पंचांची आता मागणी रनआउटसाठी चेक केला जाईल हा रनआउट, परंतु चांगले गोलंदाजी या सेकंड स्पेल दरम्यान देखील मोठ्या फटक्यापासून रोखले आणि त्याचबरोबर सिंगल धावा देखील रोखल्यात मैदानात। सन्माननीय मुशाहिद शेख यांचं या ठिकाणी आगमन होतंय, मनपूर्वक हार्दिक स्वागत। गणेश कदम आपल्याला विनंती असेल आपल्या शुभस्थित्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत। रॉयल किंग सावंतवाडी आयोजित गणेश चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात। पप्पू रामगुडे सर यांची बॅट जर पाहिली तर हवेत पाहायला मिळालेली सुंदर कॅमेरा वर्क ग्रामीण टेनिस क्रिकेट.inचं आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ही विकेट होती साई शिलवन आरोंदा क्रिकेट संघाला आणि ती विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळताना पाहायला मिळते। 16 धावांचा पाठलाग, 16 धावांचा बचाव आणि आता हा सामना जर पाहिला तर रोमहर्षकतेच्या दिशेने वळताना पाहायला मिळतोय। चौथा धक्का बसला एड्रियन फायटर क्रिकेट संघाला। संघाचा आयकॉन खेळाडू ज्या फलंदाजावरती मदार होती या सामन्याची पप्पू रामगुडे सर माघारी परत आहेत, बनतायत डगआउटचे शिकार। 4 बाद सागिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावरती। कमालीची गोलंदाजी, सुंदर स्पेल मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा आणि त्याचबरोबर भेदकता या षटकादरम्यान
रोहन साळगावकर यांच्या कर्वी मैदानात पाहायला मिळते। या षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। अंतरिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी। विजयासाठी जर पाहिलं तर आता 15 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, हे समीकरण पाहायला मिळत आहे। मैदानात नवीन फलंदाजाची वर्णी पाहायला मिळते। नॉन स्ट्रायकी एंड वरती पांडुरंग, नॉन स्ट्रायकी एंडला स्ट्रायकी एंड वरती बाबू पाटकर हा बॅटर। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून आता मैदानात पाहायला मिळते। 15 चेंडू 10 धावा आहे समीकरण, 16 धावांचा पाठलाग। परंतु आता सामना जर पाहिला तर रोमहर्षक बनलाय मैदानाच्या आतमध्ये। यावेळी चेंडू डाव्याशीच्या बाहेर निघालाय आणि इथे नक्कीच पंच देखील वळतायत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने। स्क्वेअर चेंडूचा इशारा पोहोचलाय। अतिरिक्त धाव ही बोनस स्वरूपाची धाव प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बहाल केली जाते आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 7 धावा या धावफलकावरती। या क्षणाला हा अतिरिक्त चेंडू देखील साई शिलवन आरुंदा क्रिकेट संघासाठी नक्कीच थोडासा अवघड पाहायला मिळतो। यावेळी पुलचा फटका, पुल पॉवरफुल तर आहे परंतु जाईल चेंडू घोषांकी क्षेत्रात, निर्बंध क्षेत्रात। एकच धाव मिळेल या चेंडूवरती। बाबू पाटकर या बॅटरला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावर। रोहन साळगावकर गोमंतकी भूमीतील टेनिस क्रिकेटचं एक मोठं डाव। चतुरस्थ गोलंदाज, मिस्ट्री गोलंदाज, दोन्ही दिशांना चेंडू वळवण्याची कला असणारा, अवगत असणारा हा गोलंदाज या स्पेल दरम्यान देखील कमालीची गोलंदाजी करतोय। रनआउटच्या स्वरूपात एक विकेट मिळाली संघाच्या खात्यामध्ये, परंतु मोठ्या फटक्यांना रोखले। सिंगल डबल धावांना देखील मैदानाच्या आतमध्ये रोखण्यात आले या षटकादरम्यान रोहन साळगावकर या गोलंदाजाच्या माध्यमातून। सांघिक धावसंख्या जर विचार केला तर धावफलकावरती 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, पाठलाग 16 धावांचा आणि हा पाठलाग आता मोठा बनवण्याचा प्रयत्न मैदानात गोलंदाज करतायत आरुंदा क्रिकेट संघाकडून। यावेळी हलक्या तऱ्हे दिशा दाखवण्याचा प्रयत्न बॅटर पांडुरंग याचा, परंतु चेंडू जर पाहिला तर निश्चित स्वरूपात वेगवान गतीचा मैदानात पाहायला मिळाला। बॅटला न लागता चेंडू शरीराचा वेध घेतो आणि त्याचमुळे पंच देखील वळतात, इशारा करतात लेगबायच्या स्वरूपात ही सांघिक आणि अतिरिक्त धाव असेल। या अतिरिक्त खात्यामध्ये सांघिक धावसंख्या धावफलकावरती 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। षटकातील अंतरिम चेंडू असेल स्ट्रायकी एंड वरती बाबू पाटकर हा बॅटर पाहायला मिळतोय। 9 धावा या धावफलकावरती। विजयासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता। यानंतर अजूनही 2 षटकं येणं बाकी, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय जो प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय। राईट अप ओव्हर द विकेट असेल रोहन साळगावकर हा गोलंदाज, स्ट्रायकी एंड वरती बाबू पाटकर। यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ आहे, डीप लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक, झेलचा प्रयत्न देखील झाला आणि विकेट अंतिम चेंडूवरती। बाबू पाटकर बॅक टू दी पवेलियन, 5वा धक्का बसलाय। एड्रियन फायटर क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या देखील आता या विकेटने स्थिरावल्या धावफलकावर 9 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। षटकाच्या अंतिम चेंडूवरती विकेट फलंदाज बाबू पाटकर याला मात्र माघारे पाठवलं जात आहे। एड्रियन फायटर क्रिकेट संघासाठी हा 5वा धक्का बसलाय। अर्ध संघ आता जर पाहिला तर डगआउटच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 16 धावांचा पाठलाग, सुरुवातीला संयम मैदानात, परंतु विकेटची पडझडी मैदानात कायम पाहायला मिळते। ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे विकेट मैदानात कोसळताना पाहायला मिळत आहेत एड्रियन फायटर क्रिकेट संघासाठी। आता समीकरण जर पाहिले तर 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता। मोठ्या फटक्यांचे प्रयत्न हे सातत्याने मैदानात आणि त्या मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात बाबू याने विकेट गमावली। मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पांडुरंग याची साथ देण्यासाठी। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन झालं होतं सन्माननीय मुशाक शेख यांचं। ऑटोनेशन या कंपनीचे मालक सन्माननीय मुशाक शेख हे या स्पर्धेतून आता रजा घेत आहेत। आपण या स्पर्धेत उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार। सुमेध 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना चौथ्या षटकादरम्यान या स्लॉग षटकादरम्यान आयकॉन खेळाडू साईश झोरे गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू हलक्या त्याने टॅप केलाय, परंतु सिले पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी जवळ लावण्यात आलाय। शुभम त्या ठिकाणी तैल्यात, पहिला चेंडू निर्धाव निघालाय। आता समीकरण 11 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता। कमी धावसंख्येचे सामने नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये रोमहर्षक आणि अतितटीचे होताना पाहायला मिळते आणि त्यातील हा सामना। यावेळी शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळ आहे। पहिली धाव तर नक्कीच एक पूर्ण होताना मैदानात पाहायला मिळते। सिंगलने सांघिक धावसंख्या आता धावफलकावरती 10 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। 6 धावांची आवश्यकता, उरले 10 चेंडू 10 आणि
6 असं समीकरण या सामन्याचं मैदानात पाहायला मिळत आहेत. इथे जर या षटकात 2 त्या 3 विकेट निघाल्या तर नक्कीच सामना अंतिम षटकात अजून रोचक आणि अजून रोमांचक होताना पाहायला मिळेल. परंतु समोरून देखील जर पाहिलं तर गुरु स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. गुरुचा देखील प्रयत्न असेल सिंगल डबल धावा काढत असताना या 6 धावांचा पाठलाग केला जाईल आपल्या संघासाठी आणि त्या प्रयत्नात तो स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय. लेग ब्रेक चेंडू कट केलाय. चेंडू जर पाहिला तर बॅकवर्ड पॉइंटला निघालाय. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. फेकी थोडीशी जर पाहिली तर खराब पाहायला मिळाले. अजून वेगवान फेकी होणं महत्त्वाचं होतं या विकेटसाठी, परंतु दोन्ही फलंदाजांचा कॉल देखील तेवढाच चांगला मैदानात पाहायला मिळाला. फटका खेळल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सिंगलसाठी कॉल केलाय आणि या सिंगल धाव्याने सांघिक धावसंख्या 11 धावा धावपलकावर. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. साईश जोरे पूर्णपणे ताकद लावतोय. आपल्याकडे असलेले गुणवत्ता कौशल्य तो मैदानात सिद्ध करतोय. पण समोरून सुद्धा देखील जर पाहिलं तर या 16 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती पांडुरंग यावेळी चेंडू उजव्या शीच्या बाहेर टाकलाय. हा खराब चेंडू या षटकाला अरुंधा क्रिकेट संघासाठी, कारण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला ही बोनस स्वरूपाची धाव दिली आणि या बोनस स्वरूपाच्या धाव्याने सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावर. 4 धावांची अजून आवश्यकता. लोअर फुल टॉस चेंडू फटका शॉट कव्हरला खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. कमालीचं क्षेत्ररक्षण देखील मैदानात पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 30 या सर्कलच्या आतमध्ये सिली पॉईंट एक तैनात पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी जवळ तैनात पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटचा देखील जवळ आणि शॉट स्क्वेलेक देखील अगदी जवळ. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजरा फिरल्या. स्वेअरसाठी मागणी बॅटरकडून आणि ही मागणी जर पाहिली तर फेटाळण्यात येते, परंतु रेफर केला आता तिसऱ्या पंचांकडे स्वेअर चेंडूसाठी. बॅटर करून रिव्ह्यू पाहायला मिळतोय. ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून प्रत्येक सामन्यात आपण पाहतोय की एखाद्या संघाला एक रिव्ह्यू देण्यात आलाय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पंचांचा इशारा. स्वेअर चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू असेल. उजव्या शीच्या बराचसा बाहेर गेलाय आणि ॲड्रियन फायटर क्रिकेट संघासाठी हा रिव्ह्यू जर पाहिला तर नक्कीच सफल होताना पाहायला मिळतोय, कारण अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात मिळाला आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या या धावपलकावरती 13 धावा. मागील 2 दिवसात जर पाहिलं तर आणि आजच्या या 3ऱ्या दिवसात रिव्ह्यू घेण्यात आले, परंतु काही रिव्ह्यू जर पाहिले तर ते नक्कीच अपयशी ठरले, परंतु हा महत्त्वपूर्ण रिव्ह्यू या अगदी रोमांचक सामन्यात सफल ठरलाय. कटचा फटका कमालीचा फटका मैदानात पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास होत असताना या एकेरी धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावर 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. षटकाचा विचार केला, काही चेंडूंचा खेळ बाकी या 4थ्या षटकादरम्यान. 16 धावांचा पाठलाग वाटलं होतं की कमी षटकात हा सामना समाप्त केला जाईल ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून, परंतु साईश 11 आरोंदा क्रिकेट संघांच्या गोलंदाजाने देखील मैदानात ताकद लावली आणि कमालीची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. यावेळी फिंगर रोल केले चेंडूवरती. चेंडू जर पाहिला तर उजव्या शीच्या बाहेर निघाला. बॅटरला बेट करत असताना विकेट किपर पपन साळगावकर यांच्या हाती अंतरिम चेंडू निर्धावणे करत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती बनल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा 16 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या सामन्यादरम्यान विजयासाठी आता समीकरण 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण या सामन्याच्या मैदानात पाहायला मिळत आहेत. आरोंदा क्रिकेट संघांच्या गोलंदाजाने कमालीची तर गोलंदाजी जरूर केली, परंतु काही अतिरिक्त जे धावा खर्च करण्यात आल्यात तर नक्कीच धावा देखील थोड्याशा सतावत आहेत, कारण अंतिम षटकात जर 6 धावा राहिल्या असतात तर नक्कीच सामना अजून रोमांचक मैदानात पाहायला मिळाला असता. सहा चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. पपन साळगावकर गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती 6 चेंडूवरती 2 धावा रोखायच्या आहेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती पांडुरंग हा बॅटर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अगदी जवळ क्षेत्ररक्षण सिलिमिडॉन सिलिमिडॉप क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर जर पाहिलं तर 30 या सर्कलच्या आतमध्ये. यावेळी ग्लान्स केलाय चेंडू जर पाहिला तर एकेरी धावेसाठी जातोय. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या आता 15 धावा या धावपलकावर. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. पाच चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आता या सामन्यादरम्यान. सामना पूर्णपणे जर पाहिला तर ॲड्रियन फायटर क्रिकेट संघाच्या बाजूने हा झुकताना पाहायला मिळतोय. पकड मजबूत करण्यात आली. या 16 धावांचा पाठलाग करत असताना
या महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान एड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून स्ट्रायकिंग एंडवरती गुरु हा बॅटर असेल. 5 चेंडूवरती आता बनवायचे आहेत फक्त 1 धाव. फलंदाजीत निराश केलं साईश इलेव्हन अरुंदा क्रिकेट संघांच्या फलंदाजाने आणि त्याचमुळे या सामन्यात जर पाहिलं तर आता एड्रियन फायटर क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. पुलचा फटका, पुल पॉवरफुल आहे. चेंडू पाठवलाय स्क्वेलेक्सच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार खेचत असताना विजय प्राप्त केला या सामन्यादरम्यान एड्रियन फायटर या क्रिकेट संघाने आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ ठरलाय या स्पर्धेतील.